महायुतीने अखेरीस आपले मुंबईतले उमेदवार जाहीर केलेत. शिवसेना संपली, शिवसेना रसातळाला गेली, शिवसेना शिल्लक राहिली नाही, अशा सतत आरोळ्या ठोकणाऱ्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे गटाला काल आपले उमेदवार जाहीर करावे लागले. ज्या उमेदवारांवर शिवसेनेत असताना किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मग ते रवींद्र वायकर असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, यांच्यावरती प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि ह्या आरोपांमध्ये त्यांना अटक करा, त्यांना आत टाका, भ्रष्टाचार आम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना आज जावंच लागेल, अशा प्रकारच्या वल्गना हे किरीट सोमय्या करत होते. पुन्हा किरीट सोमय्याने नुकतंच सांगितलंय की मी जे काही केलं होतं त्याला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता, पक्षाच्या सांगण्यावरनं मी हे केलं होतं. रवींद्र वायकर भ्रष्टाचारी असताना देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांना पक्षात घेतलं, शिंदे गटात घेतलं. यशवंत जाधव जशी चौकशी सुरू झाली तेव्हाच शिंदे गटात पळाले. ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का, याच्यातलं नेमकं खरं काय. आज त्यांना उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी देताना भ्रष्टाचार हे त्यांचं मेरिट आहे की नाही हे त्यांनी सिद्ध करावं किंवा सांगावं लोकांना. आणि आज आपल्या मार्फत मी मागणी करतोय भारतीय जनता पक्षातर्फे, आपण सतत स्वच्छ असल्याचं, पार्टी विथ डिफरन्स असल्याचा डंका वाजवत असता आणि किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या आदेशावरनं केलं. म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं, मग किरीट सोमय्या आपले रवींद्र वायकर असतील, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का, आणि ती करावी अशी माझी विनंती आहे. कारण किरीट सोमय्यामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे. एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या यांच्याकडे जातं. मग किरीट सोमय्या यांना प्रचार करायला यांचा आपण लावा आणि किरीट सोमय्यांनी हे कसे स्वच्छ आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगावं अशी माझी आपल्यामार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे, मागणी देखील आहे. आणि दुर्दैव आहे की जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते इतके वर्ष पक्षाची प्रामाणिक सेवा करतायत, त्यांना आता यशवंत जाधवांच्या, रवींद्र वायकरांच्या सतरंजा घालण्याचं आणि सतरंजा उचलण्याचं काम करावं लागणार आहे. त्यांना विजयी करा म्हणून घोषणा द्याव्या लागणार आहेत. त्यांच्या पाठीमागे झेंडे, फलक मिरवत, नाचवत फिरावं लागणार आहे. ह्या सगळ्या दुर्दैवी बाबी या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहेत का, हा प्रश्न मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विचारतोय. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्याने केले होते, सुनीत्रा पवार यांच्यावर देखील केले होते, त्यांना देखील तिकडे उमेदवारी दिली. माझं तेच म्हणणं आहे, मी ह्या सगळ्यांचं, सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यांवरती केले असतील. पण आता मी तर केवळ आता हे शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे, किरीट सोमय्यांना मोकळं ठेवलेलं आहे. मला तर असं वाटतं की एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत होती
विरोधी पक्षांना छळण्याची, किमान त्यांना त्यांच्या भागातनं उमेदवारी मिळेल असं मला वाटत होतं. माझी अपेक्षा होती की त्याला तिकीट मिळायला पाहिजे. पक्षाची प्रामाणिक सेवा तो करतोय असं तो नेहमी सांगतोय. तिथे देखील त्याला म्हणजे फक्त त्याला वापरून फेकतायत का, हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. पण किमान मुंबईच्या जरी लोकांचा प्रचार प्रमुख त्याला करावं, कारण ग्रामीणमध्ये त्याचं कोण ऐकेल नाही ऐकेल माहीत नाही, पण मुंबईत त्याचं ऐकणारे लोक भरपूर आहेत. त्यामुळे त्यांना प्रचार प्रमुख करावं अशी माझी मागणी. रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिलेली आहे, तुम्ही म्हटलं की रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिली तर खरी शिवसेना कळेल. रवींद्र वायकर जेव्हा जात होते तेव्हा तुम्ही त्यांची चर्चा केली होती, ते निवडणूक लढणार नाहीत यापुढे असं आदित्य ठाकरे काल म्हणाले. असं असताना त्यांना उमेदवारी देणं आणि ते म्हणतायत की खरी शिवसेना कोण आहे हे सगळं जगाला माहीत झालेलं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया? रवींद्र वायकर खरी शिवसेना आहे असं म्हणून लढत असतील तर ह्या निवडणुकीत खरी शिवसेना कोण आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. आणि रवींद्र वायकरांनी शिवसेनेसमोर लढावंच. शिवसैनिक देखील वाट बघतायत, कारण असे जर गद्दार असतील पक्षामध्ये तर त्यांना गाडण्याचं, राजकीय गाडण्याचं काम हे शिवसैनिक फार मोठ्या मनाने आणि पूर्ण तत्परतेने करतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून रवींद्र वायकरांना जर असं वाटत असेल ते ज्या पक्षात गेलेत तो पक्ष जर खरी शिवसेना असेल तर ह्या निवडणुकीचा निकाल सांगून देईल की खरी शिवसेना कोणाची आहे. मी अनुभवी आहे आणि माझ्यासमोर नौका उमेदवार उभा आहे असं ते म्हणतात. वायकर असं म्हणतात की मी इतका अनुभव आहे माझ्याकडे, त्याचा उपयोग तर होईल आणि समोर नौका उमेदवार माझ्या समोर आहे. त्यामुळे मला गेले 10 वर्ष अमोल कीर्तीकर यांचे वडील त्या विभागाचे खासदार होते. अमोल कीर्तीकर वडिलांचं काम गेले 10 वर्ष सांभाळत आहेत. या लोकसभेची गल्ली आणि गल्ली अमोल कीर्तीकरांना माहिती आहे. आणि अमोल कीर्तीकर एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर मी स्वतः आहे, सुनील प्रभू आहेत, सुभाष देसाई आहे. अशी सगळी मोठी फौज ही अमोल कीर्तीकरांच्या बरोबर आहे. त्यामुळे नौखा उमेदवार आहे, कोण आहे, काय आहे हे निवडणुकीचे निकालच सांगतील. फरक साहेब, उत्तर पश्चिम मध्ये 2 उमेदवार असे आहेत, शिवसेना युबीटीचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर, जे दोन्ही उमेदवार ईडी चौकशीला सामोरे गेले आहेत. दोघांवरील घोटाळ्याचे आरोप आहेत. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की एक ईडी चौकशीला सामोरा गेला अमोल कीर्तीकर, तो डगमगला नाही. कोण डगमगत नाही? ज्याच्या मनात पाप नाही आहे तो डगमगत नाही. ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे तो डगमगत नाही. ज्याला माहिती आहे की मी काही चुकीचं केलेलं नाहीये तो डगमगत नाही. आणि वायकरांना नुसती नोटीस आली, 2दा चौकशीला बोलवलं, ढसाढसा रडत गेलेत ते. हा माणूस, जो माणूस ढसाढसा रडत गेलेला आहे, सरेंडर झालेला आहे, पायाशी लोळण घेतलेला माणूस आहे, शरणागती पत्करलेला माणूस आहे, हा माणूस लोकसभा काय लढणार? आणि उद्या जर एखादा प्रश्न राहिला उभा की ज्याच्यासाठी तुम्हाला सर्वस्व लावावं लागतं, असं सर्वस्व पणाला लावण्याची जर वेळ आली तर अशा वेळेला हा उमेदवार टिकणार का? त्या विरोधात अमोल कीर्तीकरांनी सगळा संघर्ष केला. ईडीच्या चौकशीला सामोरे गेले, ईओडब्ल्यूच्या चौकशीला सामोरे गेले, विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ते आजही ताठपणे उद्धव साहेबांबरोबर उभे आहेत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मी काही केलेलं नाहीये, मी घाबरणार नाही, माझ्यावर किती दबाव आला तरी मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. पण अमोल कीर्तीकरांच्या मागे पक्ष जरी असला तरी घरातून त्यांना पाठिंबा नाही, त्यांचे वडीलच नसेल ना प्रचार करणार. म्हणूनच म्हटलं त्याचा राजकीय विश्वास जो आहे त्याला माहितीये की त्याने अख्खं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच त्याचं आता कुटुंब आहे. जरी वडील त्याच्या विरोधात उभे असले तरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे त्याचं कुटुंब आहे आणि हे त्याने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्या ताकदीवरती तो आता लढणार आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी रवींद्र वायकर यांच्या उमेदवाराला विरोध केला होता, कारण ज्या प्रकारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळे स्थानिक नेते अमित चाकणसील यांनी विरोध केला होता. तरी देखील हे आरोप असताना देखील त्यांना उमेदवारी देणं ही अपरिहार्य आहे. याचा अर्थ स्थानिक कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाहीये. स्थानिक कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलण्याचं काम करावं, हा मेसेज ह्या माध्यमातून दिला. जे पैशाने गळगंज आहेत, ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, असे जे लोक आहेत अशांनाच फक्त उमेदवारी मिळेल हे याच्यातनं अधोरेखित केलं गेलं आहे. पंतप्रधान म्हणतात की
की ज्यांना ईडीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांची चौकशी संपलेली नाहीये असं पंतप्रधान उद्धव नरेंद्र मोदी म्हणतात. अशा वेळी रवींद्र वायकरांची जर चौकशी सुरू असेल, तुम्ही जे म्हणताय की त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जनताही दाखवेल, मोदी तेच म्हणतायत. हो ना, आमचं तेच म्हणणं आहे ना. मग त्यांना या सगळ्यांना उचलून सोयीप्रमाणे आत टाकतायत आणि 1 वर्ष झाल्याच्या नंतर मग कोर्टात सांगतात की आमचं काहीच म्हणणं नाही, त्यांना जामीन देऊन टाका म्हणून. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती असं घाबरवायचं, स्वतःकडे घ्यायचं. स्वतःकडे घेतलं की आमचं म्हणणं असं आहे ना, ते निर्दोष आहेत ना, त्यांची चार्जशीट दाखल करून टाका ना निर्दोष आहे म्हणून. त्यांची चौकशी पूर्ण करा आणि निर्दोष आहे म्हणून जाहीर करून टाका. म्हणजे तुम्ही सोयीप्रमाणे काम करताय. आणि पंतप्रधानांनी तर भावना गवळीला पण राखी बांधली, म्हणजे राखी भावना गवळीला बांधली. आता असं आहे की बहिणीचं रक्षण करू शकत नाहीत ते, देशाचं काय रक्षण करणार? आपल्या धर्मामध्ये ज्या वेळेला बहीण राखी बांधते भावाला, ती ह्या उद्देशाने बांधते की माझं भाऊ रक्षण करेल. देशाचे पंतप्रधान आहे, छोटे माणूस तर नाहीये. असे माणूस स्वतःचा असा एवढा मोठा व्यक्तिमत्व स्वतःच्या बहिणीला तिकीट देऊ शकत नाही. याच्यापेक्षा असुरक्षिततेचा कुठला दुसरा पुरावा आहे? आणि याच्या पुढे हे 40 लोक जे गेले आहेत, यांच्या तिकिटा किंवा यांची उमेदवारी पुढच्या काळामध्ये कशी धोक्यात आलेली आहे, हे यातनं हे सिद्ध झालेलं आहे. परब साहेब, नाशिकमध्ये आगबेल आहे असं चित्र एकंदरीत दिसत नाही. विजय करंजकर यांनी परत एकदा सट्टू ठोकलेला आहे. ते म्हणतायत माझ्या संपर्कात थेट मातोश्रीशी आहे, मी उद्धव ठाकरेंशी बोलतो, इथले दलाल खोटं बोलतायत. बघा, विजय करंजकर हा शिवसेनेचा अतिशय कट्टर कार्यकर्ता आहे. विजय करंजकरांच्या बाबतीत शिवसेनेच्या मनात कुठलीही असूया नाही. विजय करंजकरांना राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी विजय करंजकरांचं नाव पण पाठवलं होतं. विजय करंजकरांच्या बाबतीमध्ये मातोश्रीच्या बाबतीमध्ये बिलकुल कुठलाही द्वेष किलमिश नाही. मातोश्रीला जे विजय करंजकरांशी बोलायचं आहे ते मातोश्री विजय करंजकरांशी बोलेल. नाशिकचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोलेल. याच्यात अलबेल असण्याचा काही प्रश्न नाही आहे. विजय करंजकरांनी काही कुठली बंडखोरी केलेली नाही आहे किंवा विजय करंजकरांनी कुठलं असं पाऊल उचललेलं नाही आहे. कदाचित त्यांनी कामाला सुरुवात केली असेल म्हणून कदाचित एखादा कार्यकर्ता नाराज होऊ शकतो, पण त्यांनी बंड तर केलेलं नाहीये. नाराजी बोलून दाखवतात. नाराजी बोलून दाखवणं त्याच्यात काही गैर आहे असल्यातलं मला काही वाटत नाही. पण असं कुठलंही टोकाचं पाऊल उचललं नाही आहे आणि मातोश्री नक्कीच आपल्या कार्यकर्त्याचा विचार करते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. हेमंत गोडसेंना याचा कुठे फायदा होईल का या सगळ्या उमेदवारी गोष्टीचा? त्यांची जाहीर उमेदवारी जाहीर माहिती झाली मार्फत त्यांना नाशिकची. हेमंत गोडसेंना फायदा कुठूनही होणार नाही. त्याचं कारण असं आहे की तिन्ही पक्षांनी आपापला दावा त्या जागेवरती केलेला आहे. शिवसेनेनं केलेला आहे, राष्ट्रवादीने केलेला आहे, भाजपने केलेला आहे. प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की ही जागा आमचीच आहे आणि त्यामुळे ती जागा मिळवण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप होता. इथे तुम्ही एक नुसतं विजय करंजकरांची नाराजी दाखवताय, परंतु गेले काही दिवस जे काही नाट्य इतके दिवस चालू आहे याचा फटका कोणाला बसेल? हेमंत गोडसेंनाच बसेल. ते सैरभैर झाले होते, सगळीकडे पळत सुटले होते. जर 10 वर्ष तुम्ही एखाद्या मतदारसंघामध्ये भरपूर काम करता, प्रश्नच येत नाही तुमच्या उमेदवारीवरती चर्चा करण्याचा. तुम्हाला मेरिटवरच मिळायला पाहिजे. परंतु शिंदे गटाची तुम्ही हालत बघताय. ठाणा म्हणजे आनंद दिघेंनी जे ठाणा घडवलं, या ठाण्याची उमेदवारी मिळवण्यासाठी देखील किंवा तो राखण्यासाठी देखील यांना कष्ट पडतायत. हे सांगतायत बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. बाळासाहेबांनी ठाण्याचा हा जो मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पक्षाकडनं खेचून आणला होता आणि सांगितलं होतं की तुम्हाला जमत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा, मी माझी ताकद दाखवून देतो. दिघे साहेबांनी ताकद दाखवून दिली होती आणि जबाबदारीने निवडून आणून दिला होता. तो देखील मतदारसंघ राखताना यांच्या तोंडाला फेस आलेला आहे. हे पुढे 40 लोकांचे मतदारसंघ, 10 अपक्षांचे मतदारसंघ कसे राखतील? बीजेपी यांचा खात्मा केल्याशिवाय यांना सोडणार नाही.
ज्या स्वरूपाचे आरोप झालेले होते रवींद्र वायकर किंवा यामिनी जाधव यांच्यावरती, वायकरांचं म्हणणं आहे, काल सुप्रीम कोर्टाची ऑर्डर दाखवत होते की त्यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली आहे, ज्या अनधिकृत बांधकामाचे आरोप झालेले. यामिनी जाधवांच्या ॲफिडेव्हिट संदर्भातला केस होती. या केस संदर्भातली सध्याची मेरिट काय आहे, स्टेटस काय आहे, आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा ईडीकडे करणार आहात का? वायकरांची केस मी हाताळलेली आहे, त्याच्यामुळे मला चांगली माहिती आहे. वायकर ज्या पद्धतीने वायकरांच्या विरोधात मुंबई महानगरपालिका लढत होती, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, वायकर हायकोर्टात हरले होते. सुप्रीम कोर्टात वायकरांचं मॅटर पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टात देखील महानगरपालिकेने पूर्ण विरोध केलेला आहे. जे आरोप त्यांचे आहेत की हा प्लॉट हडपलेला आहे, हे कुठेही आरोप महानगरपालिकेने मागे घेतलेले नाहीत. रिव्ह्यू करून ज्या दिवशी वायकर मिंदेना सरेंडर झाले, त्यांची भेट झाली, त्या दिवशी क्लोज फॉर ऑर्डर झाली. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही याचा पुनर्विचार करू. म्हणजे पूर्ण केसमध्ये तुम्ही विरोध करताय. जेव्हा निकालासाठी राखून ठेवतायत आणि हे इथे जाऊन लोटांगण घालतायत, त्यावेळेला महानगरपालिका म्हणते की आम्ही पुनर्विचार करू. महानगरपालिकेने क्लीन चिट दिलेली नाही, महानगरपालिकेने परवानगी दिलेली नाही. महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही पुनर्विचार करू. पुनर्विचार वायकरना सांगितलं उठ तर उठायचंय, बस तर बसायचंय, नाही बसले पुनर्विचार याचिका खारिज. महापालिकेने जर परवानगी दिली तशा प्रकारची, तर तुम्ही सुप्रीम कोर्टात किंवा संबंधित कोर्टामध्ये आम्ही त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहोत. महानगरपालिका काय करते ते बघायचंय. कशा प्रकारचा भेदभाव चालतो महानगरपालिकेत. तुम्ही हायकोर्टात पूर्णपणे विरोधात आर्ग्युमेंट करताय, सुप्रीम कोर्टात तेच आर्ग्युमेंट करताय, आणि क्लोज फॉर ऑर्डर झाल्याच्या नंतर 4 दिवसांनी ज्यावेळेला वायकर सरेंडर होतात, त्यावेळेला तुम्ही सांगतायत की आम्ही त्याचा पुनर्विचार करू. यामिनी जाधव यांच्या संदर्भात तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी कोर्टात केलेली होती. बेनामी संपत्ती आढळलेली होती दुबईमध्ये वगैरे तत्सम भागामध्ये, आणि ॲफिडेव्हिटमध्ये त्याचा उल्लेख नव्हता असा आरोप होता. तर त्या हे संदर्भात सगळे आरोप जे किरीट सोमय्याने केले होते, इन्कम टॅक्सची रेड झाली होती, त्या इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये काय काय सापडलं होतं, हे आम्ही केलेले, कोणी आम्ही शिवसेनेने केलेले आरोप नाही आहेत. हे आरोप भारतीय जनता पक्षाने आणि किरीट सोमय्याने केले होते. म्हणूनच आज मी तुमच्या समोर आलोय की अशा लोकांना तुम्ही आता उमेदवारी दिलेली आहे, तर अशा लोकांचा प्रचार भारतीय जनता पक्ष करणार का? किरीट सोमय्या यांचा प्रचार प्रमुख होणार का? कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, एक नाही 10 प्रेस घेतलेले आहेत त्या दोघांच्या बाबतीमध्ये. वायकरांच्या कथित बंगला प्रकरणामध्ये अलिबागच्या किरीट सोमय्या किती वेळा अलिबागला गेले, किती वेळा त्यांनी ही पत्रकार परिषदा घेतल्या. या प्लॉटच्या बाबतीमध्ये, जोगेश्वरीच्या भूखंडाच्या बाबतीमध्ये त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, किती कागद दाखवले. या सगळ्या कागदांचं, या सगळ्या पत्रकार परिषदांचं करायचं काय? आणि आमचं तेच म्हणणं आहे की त्यांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं म्हणून मी केलं. मग आता या गोष्टीला देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष, यांची सगळ्यांची मान्यता आहे का? आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार की ह्या भ्रष्टाचारी लोकांवरती, ज्यांच्यावरती आपण आरोप केलेले आहेत, यांचे झेंडे तुम्ही नाचवा, यांच्या सतरंजा तुम्ही घाला, यांच्या सतरंजा तुम्ही उचला, अशा प्रकारचे आदेश हे देणार आहेत का? हा आजचा प्रश्न आहे. महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे, त्यांना 14 जागा मिळालेल्या आहेत. त्याकडे कसं बघता? कारण की त्यांनी दावा केला होता की आम्ही ज्या गेल्या लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा शिवसेना लढली होती तेवढ्याच जागा मिळवू. शिवसेना मागच्या निवडणुकीत 22 जागा लढली होती, त्यापैकी 18 जिंकले होते. आता यांच्याकडे गेले 13 लोक. यांनी 14 जागा राखण्याचा प्रयत्न केला आणि 14 जागा त्यांना मिळाल्या. आता 14 जागांवरती उमेदवार नाही आहेत. आजही पालघरचा प्रश्न सुटलेला नाही आहे. नाशिक आज जाहीर झालेली आहे, काल 2 जणांना काल दिलेली आहे. आता उमेदवार नाही आहेत, तिकडे जबरदस्तीचे उमेदवार देत आहेत. हे असे उमेदवार देत आहेत जे भ्रष्टाचारातनं माखून निघाले आहेत,
असे आरोप ज्यांच्यावरती झाले आहेत असे उमेदवार देत आहेत. हे आरोप पुन्हा पुन्हा सांगतो, हे आरोप आम्ही केलेले नाहीत. हे आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले आहेत. आणि ह्या अशा आरोपांना ज्यांच्यावरती आरोप केले आहेत त्यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी करावा का, हा आमचा प्रश्न आहे. रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या अगदी नजदीक होते. काही बाबतीत म्हणजे अलिबागची जमीन देखील ठाकरे यांनी वायकर यांच्या संबंधित कॉमनमध्ये घेतलेली होती. अशा प्रकारचे जे व्यवहार झालेले आहेत त्याच्यावरून येत्या काळामध्ये ह्या निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपामध्ये अशा प्रकारची काही गुपित जी आहेत ती वायकरांकडून पडण्याची भीती आहे का? आम्ही त्याची काळजीच करत नाही ना. असं काय आहे? वायकरांनी बोलावं, आमची काय म्हणणं नाही आहे वायकरांनी काय बोललं तर. पण प्रश्न असा आहे की वायकर मातोश्रीच्या जवळचे होते हे तर सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पण असे म्हणजे जेव्हा जहाज बुडण्याची भीती निर्माण होते तेव्हा सगळ्यात पहिले उंदीर पळून जातात. मतदारांचेही काही मुद्दे समोर येतात प्रचारात, विशेषतः उत्तर मध्यमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचाही मुद्दा आहे. टोकाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत, मतदानावर बहिष्कारही टाकू शकतात. मी शासकीय कर्मचाऱ्यांच्या घराच्या प्रश्नावर ज्या दिवसापासून आमदार झालो आहे त्या दिवसापासून असं एकही अधिवेशन नाही की ज्या अधिवेशनात मी हा प्रश्न विचारला नाही किंवा या प्रश्नांवरती मी विचार मांडले नाहीत. ह्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळालीच पाहिजेत याच्यासाठी मी विरोधी पक्षात असताना प्रत्येक अधिवेशनात आंदोलन केलंय. प्रत्येक 2-3 महिन्याने आंदोलनं केली आहेत. याच्यावरती माझ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना का घरं मिळू नयेत? जर सर्वसाधारण झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला SRA स्कीममध्ये तिथल्या तिथे घर मिळतं तर हे तर 35-35 वर्ष सरकारची सेवा करतात आणि त्यांना तिथे घर मिळत नाही. 92 एकरचा भूखंड आता विकसित होतोय. यामध्ये थोडीशी जागा मिळावी म्हणून 2014 ते 19चं जे सरकार होतं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं, याच्यात माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली होती. ज्या कमिटीने किमान 10% तरी भूखंड हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोसायट्यांना द्यावा आणि ते माफक दरात घरं मिळावीत असा आम्ही रिपोर्ट दिला होता. परंतु त्या सरकारमध्ये काही झालं नाही. 2019ला उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. मी सगळ्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन त्याच्यामध्ये जागा आयडेंटिफाय केली आणि निर्णय व्हायच्या अगोदरचं हे सरकार जाणार हे जेव्हा कळलं तेव्हा शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी हा ठराव करून घेतला की शासकीय कर्मचाऱ्यांना घरं तिथल्या तिथे मिळाली पाहिजेत असा ठराव करून घेतला. परंतु हे सरकार आल्याच्या नंतर यांनी आमच्या शेवटच्या कॅबिनेटले सगळे ठराव नामंजूर करून टाकले. त्यानंतर 2 बैठका मुख्यमंत्र्यांकडे झाल्या. मुख्यमंत्र्यांकडे मी जाऊन राजकीय वैमनस्य असलं तरी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जाऊन मी बाजू मांडली आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हे आपण देखील आमच्याबरोबर होतात तर हे काम झालं पाहिजे, कारण शेवटी आपण त्यांचे पालक आहात. आजही या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2015च्या निवडणुकीत इथे आले होते. त्यांनी शब्द दिला होता बाळासाहेब यांच्या पत्नीच्या निवडणुकीसाठी, पोटनिवडणुकीत त्यावेळेला शब्द दिला होता. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः शब्द दिला होता. आम्ही कॅबिनेटमध्ये ठराव पास केला होता. आता त्या ठरावाची अंमलबजावणीच फक्त करायची आहे, पण ते देखील सरकार करत नाहीये. त्या 96 एकरमध्ये आता 30 एकर हायकोर्टाला जागा दिली. बाकीचे जिथे झोपड्या बांधतायत त्यांना तिकडे घरं मिळत आहेत, परंतु हक्काची शासकीय कर्मचाऱ्यांना घरं मिळत नाहीत. आणि माझा लढा हा कायम चालू राहणार आहे. हा माझ्यासाठी राजकीय लढा नाही, हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी या विभागात राहतो. माझे सगळे लहानपणापासूनचे मित्र हे शासकीय वसाहतीत वाढलेले आहेत, त्याच्यामुळे ही लढाई मी लढत राहणार. उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन यांचा पत्ता कापून उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत त्यांना उमेदवारी आहे. तुम्ही पूनम महाजन यांच्यासाठी 2 टर्म कामही केलेले आहेत युतीत असताना. काय असं तुम्ही विश्लेषण कराल की पूनम महाजन यांना बाजूला करून पूनम महाजन यांनी 10 वर्षात या मतदारसंघात काहीच काम केलेलं नाही आहे. आम्ही देखील त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. सगळी ताकद शिवसेनेने लावली होती. पूनम महाजन 10 वर्ष या विभागाच्या खासदार होत्या. खासदारकीचं एकही ठळक काम ते या विभागात दाखवू शकत नाही. आमचा विरोध असायचा प्रश्नच येत नाही, कारण आता ते आमच्याबरोबर नाही आहेत. पण
भारतीय जनता पक्षाच्या देखील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध केलेला आहे आणि म्हणून पक्षाने त्याची दखल घेऊन त्यांना बदलून उज्ज्वल निकम यांना आणलेलं आहे. उज्ज्वल निकम एक ज्येष्ठ वकील आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे, पण त्यांच्या क्षेत्राचा राजकारणाचा तसा काही संबंध नाही. ह्या विभाग त्यांच्यासाठी अगदी नौका आहे. या विभागात त्यांना राजकारण हाच विषय त्यांच्यासाठी नौका आहे. लोकांचे प्रश्न हे त्यांच्यासाठी नौके आहेत. वर्षा गायकवाड ह्या विभागातल्या नसल्या तरी आम्हाला लागूनच असलेल्या धारावी विभागाच्या त्या आमदार आहेत 3 टर्म. त्यांचे वडील त्या मतदारसंघाचे खासदार होते, त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नांची जाण ही त्यांना चांगली आहे. हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात हा झोपडपट्टीचा मतदारसंघ आहे. वर्षा गायकवाड यांना त्यांचा मतदारसंघ धारावी हा देखील झोपडपट्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. झोपडपट्टीवासियांच्या समस्यांची जाणीव त्यांना चांगली आहे. त्यामुळे ह्या दोन्ही उमेदवारांमध्ये वर्षा गायकवाड यांचं पारडं जड आहे असं मी समजतो. 17 निवडणूक तारखेला आयोगाच्या आकडेवारीवरून एकंदर संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा 60% आकडेवारी सांगितली, मात्र 10 दिवसानंतर मंगळवारी 66% सांगितली. कुठेतरी आकडेवारी वाढवण्याचा प्रकार होतो. निवडणूक आयोगावर आता सध्या कोणाचाच विश्वास राहिलेला नाही आहे. कदाचित ते निवडणुका पूर्ण व्हायच्या अगोदर भारतीय जनता पक्ष जिंकला असं पण जाहीर करू शकतात. कारण आकडेवारी ही ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी रात्री जाहीर केली जाते. त्याची टॅली ही ताबडतोब केली जाते, ही कधी पेंडिंग ठेवली जात नाही. अचानक एवढ्या दिवसानंतर आकडेवारीमधला फरक हा येतोच कसा? आणि जर असा जर फरक येत असेल तर निवडणूक यंत्रणा सपशेल फेल झाली आहे असं समजावं, किंवा ही वाढलेली मतं ही कोणाच्या आदेशाने वाढवली गेली हे देखील तपासून बघावं लागेल. निवडणुकीत गैरप्रकार निवडणूक आयोगाच्या जर नाकाखाली होत असतील तर त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. अशा प्रकारची जर आकडेवारी वाढली असेल तर निवडणूक आयोगाला राजीनामा द्यावा लागेल. 17 तारखेला सांगता सभा होणार आहे शिवतीर्थावर. पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा दावा केलाय, तिकडनं महायुतीकडनं सुद्धा दावा केलाय. राज ठाकरे, नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर शिवतीर्थावर आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. आमच्या माहितीप्रमाणे शिवसेनेने सगळ्यात पहिला ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या इमिजिएट तेव्हाच आम्ही ताबडतोब पत्र दिलं शिवाजी पार्कसाठी. आता असं कळतंय की राज ठाकरेंनी देखील पत्र दिलेलं आहे मनसेने. त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही. आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत हे बघावं लागेल. त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाही आहे. मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत? या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागतील आणि त्याच्यासाठी ते आटापिटा करणार आहेत का? नाही, पण त्यांचा दावा आहे की अर्ज त्यांनी आधी त्यांचा केला. पहिला गेलेला आहे. ते रेकॉर्डवरती आहे ना. मागच्या वेळेला देखील अशाच प्रकारचा गोंधळ किंवा अशाच प्रकारची घुसवाघुसवी ही दसरा रॅलीच्या वेळेला वॉर्ड ऑफिसरने केली होती. मी जेव्हा वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ती पकडली, सगळ्या एंट्रीज बघून घेतल्या इनवर्ड आउटवर्डच्या, आणि त्याच्यात ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेला महानगरपालिका कमिशनरच्या लक्षात आलं की जर परवानगी दिली नाही तर काय होऊ शकतं ते आता आम्ही तपासलेलं आहे. आमचा अर्ज कधी आहे? इन केस शिवसेना युबीटीला किंवा महाविकास आघाडीला शिवाजी पार्क उपलब्ध झालं नाही तर मग पर्याय म्हणून सांगता सभा कुठे होऊ शकते? मग कुठे होऊ शकते? बीकेसीत होऊ शकते, आणखीन दुसऱ्या कुठल्या ग्राउंडमध्ये होऊ शकते. पण 2017ला जेव्हा असंच झालं होतं तेव्हा राज ठाकरेंना परवानगी नाकारली होती आणि शिवसेनेला परवानगी भेटली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी रस्त्यावर दादरला सभा घेतली होती. मग तसं शिवसेनेकडून होईल का असं? नाही, शिवसेनेला रस्त्यावर घेण्या एवढी शिवसेना छोटी झालेली नाहीये. आणि शिवसेनेकडे स्वतःची पोरं आहेत ना. दुसऱ्यांच्या पोरांचा विचार करत नाही शिवसेना. शिवसेनेने 22 मुलं स्वतःची उभी केली आहेत. थँक्यू.